पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। खूप मनापासून तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत। तुमच्या लाडक्या वाहिनीवरती, ज्या वाहिनीचं नाव आहे झी मराठी, आणि कार्यक्रम तुमचा फेवरेट, ताजा वाफाळता गरमागरम आम्ही सारे खवय्ये खवय्येगिरीमध्ये काही वेगळं ट्राय करत असाल तर प्लीज ते आम्हाला कळवा। पदार्थ करताना काही शंका असतील तर त्याही आम्हाला विचारा, कारण शुक्रवारी आणि शनिवारी मधुराजी असतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात, हो की नाही। चला, आज मी जरा जास्त खुश आहे। पहिलं कारण तुम्हाला माहिती आहे, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे असले तरी ते जे पिल्लू इथे आहे ते इथे नाहीये, ते गेले मामाकडे सुट्टीला। आणि दुसरं महत्त्वाचं कारण, आज आपण कोल्हापूर व्हाया दादर जाणार आहोत, कारण एक ज्या मॅडम आलेल्या आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या दादरच्या आहेत। आपल्याला काय खवय्येगिरी जोरदार होणार याची खात्री पटलेली आहे। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला, गप्पा मारूया त्या दोघांशी आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। या, नमस्कार। नमस्कार। या 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 या, कशा आहात तुम्ही दोघी? मस्त। वा वा, काय नाव तुमचं? आशा नितीन शेंडे। बरं, कुठून आलात आशाताई? माझं गाव मलकापूर, बरं, राहिला कोल्हापुरात आहे। अच्छा, कोल्हापुरात कुठं राहता हो? कोल्हापुरात कसबा बावडा। अच्छा, बरं, तिथे काय करता तुम्ही? तिथे मी एसटीत मेकॅनिकल म्हणून काम करते, एसटी महामंडळामध्ये। एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करता? इलेक्ट्रिक मेकॅनिकल। अच्छा, या कार्यक्रमात पहिल्यांदा अशी कोणीतरी महिला आली आहे जी एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करते। खूप मनापासून स्वागत। थँक्यू। किती ते किती काम असतं तुमचं? सकाळी 7 ते 4 किंवा 6 ते 2 ड्युटी असते, 2 ते 10 अशा वेगवेगळ्या बॅचेस असतात। नेमकं काय काम असतं तुमचं तिथे? सुरुवातीला ह्याचं वायरिंगचं काम, सगळं गाड्यांचं, स्टार्टर, अल्टरनेटर, बॅटरी। सध्या मी बॅटरी विभागला काम करते। एसटी साठी बॅटरीचं काम तुम्ही करता? हां, आणि वायरिंगचं काम? म्हणजे बघा, कामात असो किंवा घरात असो, वायरिंग आणि बॅटरीचं काम हे गृहिणीकडेच असतं, कायम लक्षात ठेवा। त्या चार्ज जास्त असल्यावर आपली बॅटरी चार्ज होऊ शकत नाही, बरोबर की नाही? त्यांच्याकडूनच आपल्याला एनर्जी मिळते। तुमचंही स्वागत। थँक्यू। आपलं काय नाव? माझं नाव देविका कोटी भास्कर खडपकर। बरं, तुम्ही कुठले आहात प्रॉपर? मी मुंबईचीच, दादरमध्ये लहानाची मोठी झाली, दादर शिवाजी पार्क। अगदी मूळ गाव तसं म्हणायला गेलं तर माहेरून सासरून दोन्हीकडचं कोकण, माहेरून अंकोल्याची, अच्छा, आणि सासर माझं कोकणातलं, वेंगुर्ला। बरं बरं, तुम्ही काय करता? मी एक इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आहे। बरं, आणि मी साधारण एक 10-12 वर्ष वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम केलं, काउन्सिलिंग, वेगवेगळ्या पोर्टफोलिओजवर काम केलं। आणि मग आमचा स्वतःचा एक फॅमिली बिझनेस आहे, त्याच्याकडे मी एक 2019 मध्ये वळले। अच्छा, कोकण बाजार नावाचं आमचं एक कॉन्सेप्ट स्टोर आहे शिवाजी पार्कला। आशा मॅडम फ्रॉम कोल्हापूर, देविका मॅडम फ्रॉम दादर। तुम्ही कुठला पदार्थ करणार आहात? मी 5 पदरी पराठा करणार आहे। 5 पदरी पराठा। आणि तुम्ही? कुळथाची भेळ। कुळथाची भेळ, कुळथाची भेळ आणि 5 पदरी पराठा। क्या बात है। कोल्हापूर आलं म्हणल्यानंतर 5 पदरी पराठा आला, आणि आता दादरवाल्या मॅडम आपल्यासाठी करतायत कुळथाची भेळ। आज 2 गोष्टींचा मला अंदाज आलेला आहे, पदार्थ ताकदवाले आणि पौष्टिक होणार आहेत, आणि गप्पाही खूप होणार आहेत, दोन्ही आपल्यासाठी महत्वाचं आहे। तेव्हा आता आपण एक काम करूया, पहिल्यांदा काय, कुळथाची भेळ का पराठा? तुम्ही सांगा। पराठा। पहिला पराठा। कोल्हापूरचा मान पहिला आहे हो, त्याच्यामुळे आशाताई करणार आहेत पहिला पदार्थ। पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना असं कुठं काय खाली हाताने ठेवत असते होय? इंडिया गेटकडनं तुमच्यासाठी एक छानसा ॲप्रन घाला हे गळ्यात। तुम्ही मेकॅनिक म्हणून काम करताना वापरत असाल ना? ॲप्रन वापरतो आम्ही रोज। मग तसंच आमच्याकडे पण आहे, आम्हाला सवयच झाली ना ॲप्रन घालायची। किती छान। घाला बरं गळ्यात, कसा स्वच्छतेत स्वयंपाक होईल। आशा मॅडम, देविका मॅडम दोघी आहेत तयार। पहिला पदार्थ बघायचा आहे, 5 पदरी पराठा फ्रॉम कोल्हापूर। लगेच बघूया हो साहित्य काय आहे। चला, पदार्थाचं नाव आहे 5 पदरी पराठा, करणाऱ्या मॅडम आहेत आशा मॅडम। आता पाहूया साहित्य काय आहे। हे गव्हाचं पीठ आहे, हे बारीक केलेलं कोबी, पनीर, स्वीट कॉर्न बॉईल करून घेतले आहेत बारीक करून, हे चीज आहे, हे बटाटा उकडून घेतलेला आहे, लाल मिरची तिखट, हा गरम मसाला, मीठ, बटर, हा जिरे असं म्हणजे बारीक चेचून घेतलेले आहेत, हा आपला ह्याचा पास्ता मसाला आहे, आणि हळद। वा, बरं, आता मला सांगा, तुम्ही एसटी मध्ये मेकॅनिक म्हणून काम करता, कसं हे क्षेत्र निवडलं, कसं गेलात तिथपर्यंत? क्षेत्र म्हणजे माझं लग्न अगदी लहान वयातच झालं। लग्न झाल्यानंतर आमच्या मिस्टरांचा व्यवसाय हॉटेल आहे, हॉटेल बिझनेसमध्ये मी 13 वर्ष काम केले।
मलकापूरला. त्याच्यातून असंच अचानक एकदा म्हणजे मला पुढं DED करायचं होतं. मग मिस्टर म्हणले DED काय तर कंपल्सरी सगळे होतातच, वेगळं काहीतरी क्षेत्र निवड. मग आमचा भाग आहे तो डोंगराळच भाग आहे सगळा पूर्ण. तिथं लेडीज म्हणजे कोणच काही ITI वगैरे घेत नव्हत्या. त्यातून मी पहिली विद्यार्थिनी गेली ITI. हां, इलेक्ट्रिशियनला गेले पहिली. त्यातून मी 2 वर्षाचा कोर्स केला आणि लगेचच कोर्स झाल्या 2012ला मला ST's अप्रेंटिस म्हणून जॉब आला. त्यातून भरतीची परीक्षा झाली आणि माझं एक स्वप्न होतं गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचं आणि वेगळ्या क्षेत्रात काहीतरी जॉब करायचं. ते स्वप्न मी पूर्ण केलं. मस्त. चला, फारच अभिमान आहे आम्हाला तुमचा. आता काय करूया कृती? पहिला पीठ मळून घ्यायचं. पाणी घालू? हां, चवीनुसार मीठ घालायचं. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझी 2 मुलं, मिस्टर, सासूबाई आणि मी. मुलं काय करतात? मुलगी मेडिकलला आहे, मुलगा 12वी सायन्सला आहे. अरे वा, मोठे आहेत की. हो. बरं, हे पीठ मळताना याच्यामध्ये काही घालायचंय का? नाही घालायचं, नुसतं मळून घ्यायचं. मीठ जरा थोडंसं. चला, 5 पदरी पराठा आपण करतोय, त्याच्यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ. छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. झालेलं आहे पीठ मळून. आता 5 पदरी पराठा पुढे करायचा आहे. सांगा काय करायचं? आता ह्या बाउलमध्ये ह्या भाज्या सगळ्या मिक्स करायच्या. पत्ताकोबी. घरचं स्वयंपाक पाणी वगैरे सगळं आवरून मीच जाते सकाळी. अच्छा. कोण नाही घरी, पेशंट आहे. पेशंट आहे कोण? सासूबाई. अच्छा. चीज घातला आपण. चीज घातलं, स्वीट कॉर्न बारीक केले, पनीर. मग त्यांच्याकडे लक्ष देणं वगैरे सगळं असं असतात. मुलगी असते, तिची बॅचेस नंतर आमचं दोघींचं ठरलेलं असतं शेड्यूल. अच्छा. हे बटाटा बारीक केलेला आहे, उकडून कुस्करलेला का? लाल तिखट चवीनुसार घालायचं. तशी कृती सोपी आहे की? सोपे. तुमचं एवढं लहानपणी लग्न झालं तर स्वयंपाक पाणी येत होतं? सगळं येत होतं. मी खेडेगावातलीच आहे, त्याच्यामुळे आधीच शिकला होता? आधीच शिकलेलं आईने मला. हळद घातली आणि आता हे काय? पास्ता मसाला घालायचा, म्हणजे मुलं जरा आवडीने खातात. आता हे काय? हा गरम मसाला आहे. जिरे पावडर म्हणजे थोडी चेचून घेतलेली, घरी करून आणली. आता मीठ चवीपुरतं घालायचं, बस. घ्या मिक्स करून. आणि मग हे सारण याच्यामध्ये भरायचं का? त्याच्यात पराठ्यामध्ये प्रत्येक लेअरला लावायचं. अच्छा, ठीक आहे. आपण एक काम करूया, हे व्यवस्थित मिक्स झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला करूया पुढची कृती. आशा मॅडम, चला. तुम्ही आज आमच्या एपिसोडसाठी कोल्हापूरहून आलात? हो, कोल्हापूरहून आलो. कसं आलात? एसटीच घेऊन आलात की काय? एसटी महामंडळमध्ये मला एसटीनंच येणार ना. अरे हो, तुम्हाला सवलतही असेल की मग? आम्हाला हो, स्टाफ मेंबर आहात म्हणून. वा वा वा. बघा, मला या कार्यक्रमाचं म्हणून कौतुक वाटतं. कुठल्या गृहिणी मलकापूर ते कोल्हापूरहून एसटी पकडून इकडे मुंबईत यायचं, पदार्थ करून दाखवायचा, आणि हे सगळं पुण्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या पोटात नवीन पदार्थ जावे म्हणून. एसटी मध्ये काम करतानाचा काही एखादा अनुभव वेगळा? एसटीमध्ये काम करताना जेव्हा मी एसटीत पहिल्यांदा लागले तेव्हा ते क्षेत्र काही महिलांचं नव्हतं, जास्त जेंट्स काम करायचे. मग घरी मिस्टरांना पण माहीत नव्हतं की या कामाची कल्पना. टायर पंक्चर काढायला लागायचे, कमानी बदलायला लागायच्या, म्हणजे पूर्ण काळं किट्टं अंग. मग एक दिवस असा अनुभव आला की पेंटिंग सेक्शनला एसटीला कलर द्यायला पण सुरुवातीला लावायचे ट्रेनिंग पिरियडमध्ये. तेव्हा पूर्ण थिनरचा डबा माझ्या अंगावर सांडलेला होता. कसला डबा? थिनर, आपण जे कलरमध्ये मिक्स करतो ते. त्या अंगावर सांडलेलं पूर्ण माझं शरीरातनं, म्हणजे भाजलेलं. अरे बाप रे. मग हा अनुभव म्हणजे सगळ्यात वाईट होता. पण मला जॉब सोडायचा नव्हता म्हणून मी घरी कित्येक दिवस मी कुणालाच बोलले नव्हते. हा सगळ्यात मोठा अनुभव माझ्या जॉब. कष्टाने ती नोकरी लागली होती. हा, का तर हे जर जॉब सोडला तर पुढे दिवस चांगले येणार ते माहितीच होतं, म्हणून कष्ट तर थोडं केलंच पाहिजे. पण आता व्यवस्थित आहे सगळं. अच्छा, आता तुम्हाला ते सराईतपणे करता येतं? हा, आता सवय झाली सगळ्याची, 10 वर्ष झाली. बरं. मला ना तुमच्या म्हणजे आपल्या एसटीचं ते वाक्य फार आवडतं, वाट पाहीन पण एसटीनेच जाईल. हे वाक्य एवढा विश्वास देतं ना की म्हणजे शासनाची ती गाडी आहे. आणि माझे बाबा आता बदलीच्या गावी असायचे ना बँकेमध्ये, तो रात्री अपरात्री 2-3 वाजता यायचे. तर तेव्हा ते अंधारात होते. आम्ही मराठवाड्यात परभणीत राहायचो, पण ते यायचे, ते नेहमी आल्यावर आम्हाला सांगायचं नाही मी एसटीनेच येणार, वाट पाहीन पण एसटीनेच जाईल. प्रवास सुखाचा आहे ना तो. हो, विश्वासार्हता असते. आणि ती मला वाटतं संपूर्ण तुमच्या कुटुंबाची, एसटी परिवाराची. आता काय? आता ह्याच्यावर लेयर्स लावून घ्यायचे, 5 चपाती घ्या. मग मला एक सांगा, 5 लेअर करायचे? हो.
असं आहे होय, मला वाटलं 5 इन्ग्रेडियंट नाही म्हणून नाही 5 पदरी प्रत्येक आता ही एक चपाती आहे ना त्याच्यावरती एक आणखीन परत दुसरी हे खाल्ल्यावर माणसाने एक काम बास. काय करायचं? झोपायचं काम आहे? नाही झोपायचं नाही काम झोपायचं. करायचं. काम करायचं. हे चला, पौष्टिक लावा. त्या एवढ्यासाठीच आहे. असं आहे होय, लावा लेअर मग. पाच पदरी पराठा म्हणजे 5 पोळ्या लाटायच्या आहेत. आपण आता एक एक लेअर त्याच्यावरती सजवूया. बेस्ट. तुम्हाला कोणी शिकवला पदार्थ? कोणी नाही, मनाने केलंय. मनाने केला होय, चांगलंय. खायचा कशासोबत हा पराठा? सॉस वगैरे किंवा पुदिन्याची चटणी किंवा तूप? तूप बटर. बरं, ह्या मिश्रणामध्ये आपण आपल्या आवडीनुसार बदल करूच शकतो की? तुम्हाला आवडत असेल तर बीट, गाजर, कडधान्य, किसून पनीर घाला, ते तर आपण घातलंच आहे. पनीर घातलेलंच आहे. मुलांना आवडायसाठी जरा पौष्टिक. बरोबर आहे. लेअर क्रमांक 3. कुठल्या कामामध्ये तुम्ही जास्त रमता? हॉटेल व्यवसायात जास्त रमता का एसटीच्या या कामात? दोन्ही कामात मला आवड आहे. आवड आहे. सुट्टीच्या दिवशी हॉटेल व्यवसाय आणि इतर वेळेस आहे ते माझा बिझनेस. बरं, छान. कष्ट खूप करता तुम्ही म्हणजे? खूप कष्ट आहे पण सवय झाली आता. आवड असली की सवड होते सगळी. बरोबर आहे, बरोबर आहे. आता 5व्या पदराची वेळ आलेली आहे, त्यामुळे मी आता गॅस ऑन करतो. करू ना आशाताई? करा. व्हेरी गुड. तवा आपण ठेवलाय आणि मला असं वाटतंय आशाताई हा पराठा बटर वरती भाजणार आहेत, हो की नाही? बटर. वा 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 वा. बटर घालू? हां, थोडं थोडं नाही, भरपूर घालतो. घाला. मला बटर फार आवडतं. बघा, हां, पूर्ण पसरा. पूर्ण पसरवतो. मस्त. थोडासा प्रेस करून घ्यायचा. क्या बात है. हा एका माणसाला जाईल का एवढा पराठा? खाणार असेल, काम करणार असेल तर जाईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर एवढा एक पराठा गेला नाही तर तुम्ही काम करत नाही असं त्याचा अर्थ. कष्ट करणाऱ्या माणसाला 5 असे चपाती 5 एका वेळेला खायची. मग क्या बात है. एकंदरीत ह्याच्या आकारातच एक कोल्हापुरी दणका आहे. दणका आहे की नाही? एसटी मध्ये काम करत आम्हाला असल्यामुळे लहान गोष्टी जमत नाहीत. लहान गोष्टी जमत नाहीत. वा 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 वा. वेगवेगळे पराठे मी पाहिले. पनीर पराठा पाहिला, आलू पराठा पाहिला, स्टफ पराठा पाहिला, लच्छा पराठा पाहिला. पण ह्याचा आकार आणि ह्याची जी एकंदरीत श्रीमंती दिसते पोटातली ती जरा न्यारीच आहे. पण मला एक सांगा, आता पोळ्यांचे आतमध्ये पण लेअर आहे. हो. ते पण भाजले गेले पाहिजेत ना? हो, म्हणूनच ते आपण मंद आचेवर भाजायचे. अच्छा, काही करू फास्ट नका. गॅस करायचा नाही. नाही करायचं फास्ट. कारण आतपर्यंत वाफ गेली पाहिजे. मग स्लो गॅसवरती होतंय हो सगळं. काय फास्ट होतंय काय? प्रेस करायचा जरा. ठीक आहे. तुमचं घर कुठे आहे? कोल्हापूरमध्येच? कोल्हापूरमध्ये क्वार्टर्सला राहिले मी. घर माझं मलकापूरला. अच्छा, ठीक आहे. खमंग खरपूस अगदी छानसा भाजून होणार आहे 5 पदरी पराठा. कोल्हापूरच्या ताईंनी केलाय. तो काय साधा सुद्धा आहे होय. मजबूत आहे, छान पौष्टिक आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला अगदी छान पोटभर असा होणार आहे, हो की नाही? पटकन लिहून घ्या 5 पदरी पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता 5 पदरी पराठा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. आता एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोबी घ्यावा. त्यात किसलेलं चीज, उकडून क्रश केलेले मक्याचे दाणे, कुस्करलेलं पनीर, उकडून कुस्करलेला बटाटा घालावा. त्यात लाल तिखट, हळद, पास्ता मसाला, गरम मसाला, जिऱ्याची भरड पूड आणि चवीनुसार मीठ घालावं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता भिजवलेल्या कणकेच्या गोळ्यातून छोटा गोळा घेऊन एक पोळी लाटून घ्यावी. त्यावर तयार सारण पसरवून घ्यावं. त्यावर पुन्हा लाटलेली पोळी ठेवावी आणि कडा दाबून बंद करून घ्याव्या. वर सारण लावून घ्यावं. पुन्हा त्यावर एक पोळी ठेवावी. वर सारण पसरवावं. अशा प्रकारे 4 पोळ्या एकावर एक ठेवून
सगळ्यात वर 5वी पोळी लावावी. कडांवर दाब देऊन त्या व्यवस्थित बंद करून घ्याव्या. आता हा तयार झालेला पराठा तव्यावर बटर घालून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावा. पौष्टिक आणि गरमागरम 5 पदरी पराठा खाण्यासाठी तयार आहे. कोल्हापूरच्या आशाताईंनी केलेला 5 पदरी पराठा तयार आहे आणि केअरफुली बघा 5ही पदर अगदी ठळक दिसत आहेत. काय खमंग झालाय ना. वास पण छान येतो. येतोय की नाही. खायचं का आपण? थोड्या वेळाने खाऊया. आधी तुमचा पदार्थ काय आहे तो बघूया, कारण मी उत्सुक आहे की आता दादरवाल्या मॅडम नेमकं काय करणार. काय हा पदार्थ आहे? बरं, आपण करतोय कुळथाची भेळ. आपण कुळथाच्या पिठाचे थालपीठ करतो, पण इथे आपण कुळथ हे कडधान्य वापरतो. Yes. ठीक आहे, साहित्य सांगा. कुळीत घेतलेत जे मी वाफवून घेतले, थोडे अर्धे कच्चे. वाफवताना कुकरमध्ये एकच शिट्टी काढा आणि मग मंद आचेवर गॅस थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे. हिंग आणि हळद घातली याच्यामध्ये. शेवपुरीच्या पुऱ्या, हे एक गोड फरसाण आहे, कैरी आहे बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कांदा, वाह, बारीक चिरलेली कोथिंबीर, अफलातून, शेव, गोड चटणी, तिखट फरसाण. दोन्ही फरसाणचं कॉम्बिनेशन फार छान लागतं. तिखट चटणी, लिंबू, काळं मीठ आणि गुळाची पावडर. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. मुळातच आपल्याला भेळ हा प्रकार खूप आवडतो. नाना ठिकाणी नाना प्रकारच्या भेळी मिळतात आणि त्यात ही आहे कुळथाची भेळ. म्हणजे प्रोटीन्स ह्याच्यामध्ये खूप आहेत. कुळीत मी पहिल्यांदा खाली घालतेय. फरसाण युजली लोक घालतात खाली, किंवा पुऱ्या किंवा काय पापडी वगैरे असेल ते, पण हे सगळं ओल्या चटण्या असल्यामुळे मग ते सॉगी होऊन जातं, मऊ होऊन जातं, म्हणून आपण पहिल्यांदा कुळीत घालूया. तर साधारण मी अंदाजाने या बाउलमध्ये कुळीत घेते. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे सासू सासरे, नवरा आणि माझी मुली 4 वर्षाची. अच्छा. मिस्टर काय करतात? तो ग्लोबल डिमांड प्लॅनर आहे, म्हणजे सप्लाय चेन या विषयात प्रोफेशनल आहे, का MNC मध्ये काम करतो. अच्छा. काय घालायचं पुढे? सो कुळीत घातलेले आहेत, त्याच्यात आपण सगळ्या प्रकारच्या चटण्या घालूया पहिल्यांदा. वा. सो गोड चटणी आपली चिंच, गूळ, लाल तिखट घालून घरी केलेली गोड चटणी आहे. मस्त. आपल्या आवडीवर आहे किती आपल्याला कमी जास्ती घालायची आहे ती. ही आपली हिरवी चटणी. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की अरे भेळेसारखी भेळे नवीन काय, अहो सगळंच नवीन आहे, साहित्य तेच आहे, पदार्थ नवीन आहे. कारण कुळीत आपण जनरली रोज खात नाही, भेळेसारखं तर खातच नाही. आता मी याच्यात कांदा घालतेय आपल्या आवडीप्रमाणे. तिचं नावच भेळ असल्यामुळे तिला काही शिस्तीची काही डिमांड नाहीये. आणि मी म्हणलं तसं अतिशय सोपा 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे. फक्त थोडा वेगळा आहे कारण कुळीत त्या निमित्ताने पोटात जातात. बरोबर. जे एरवी आपण खात नाही. आणि हे शिजवून ठेवता येतात फ्रीजमध्ये. आता काय घालूया? तो दोन्ही चटण्या घातल्या, कांदा घातला, आणि आता आपण ह्याच्यामध्ये रस्स लिंबू पिळूया. कैरी पण आपण घातली. कैरी घातल्याने मी अगदी थोडं लिंबू पिळलंय. किंचित काळं मीठ, किंचित गुळाची पावडर, कारण कुळथाला जरा त्याची चव एनहॅन्स होते गुळ घातल्यावर. आणि बस मग आपलं गोड फरसाण. सडळ हस्ते वापर करा. क्या बात आहे. तिखट फरसाण आणि चेव. आपण जरा छान आधी तुम्हाला जर असं वाटत असेल की काय कराडी बुवा तुम्ही असे पदार्थ दाखता, आम्हाला बाजारात जावं लागतं, घेऊन यावं लागतं, हे बघा बरं आता किती सोपं आहे. 5 मिनिटात तयार होतं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरात जर चिल्ले पिल्ले असतीलच, मामाच्या गावी जातात, मध्ये असं छान मोठं टोपलं ठेवलं, भोवताली पोरांना बसवलं, बस. आता काय राहिलं? बस काही नाही. शेवपुरीच्या पुऱ्या तुम्हाला हव्या असल्याप्रमाणे आपण गोष्टी याच्यात वाढवू शकतो, पण 100% हव्या आहेत. टोमॅटो नाही दिसले या भेळीत मला. टोमॅटो अशासाठी नाही घातले कारण एकतर कुळीत शिजून थोडा चिकट होतो ऑलरेडी, आणि कैरी आहे, लिंबू आहे, मग ते खूप आंबट होईल म्हणून घातल्याने आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. बरोबर. बस. कोथिंबीर वरनं थोडीशी कोथिंबीर. अरे क्या बात है. याला म्हणतात उन्हाळ्याची सुट्टी. चणे घाला आणि भेळ तयार. क्या बात है. 5 मिनिटात. दादरच्या देविका मॅडम यांनी कुळथाची भेळ केलेली आहे. काहीच नवल वाटणार नाही मला की हा अख्खा बाउल मी संपवला तरी. आणि आनंद याचा आहे की आज ती छोटी पोरगी इथं नाही, सगळं माझ्या पोटात जाणार आहे. देविका मॅडम थँक्यू सो मच. आता तुमच्यासाठी वेगळा बाउल तयार करायला घ्या. मी हे अख्खा हाणतो, तुम्ही लिहून घ्या. कुळथाच्या भेळीसाठी लागणार, पाणी सुटल्यामुळे जरा फंबल होत आहे, मग तुम्ही लिहून घ्या कुळथाच्या भेळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता कुळथाची भेळ तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये वाफवलेले कुळीत घ्यावे. त्यात चिंचगुळाची गोड चटणी, हिरवी तिखट चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कैरी, थोडासा लिंबाचा रस, थोडंसं काळं मीठ, थोडीशी गुळाची पावडर घालावी. त्यानंतर गोड फरसाण, तिखट फरसाण, बारीक शेव घालून सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं. वर शेवपुरीच्या पुऱ्या चुरून घालाव्या. तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालावी.
चटपटीत आणि पौष्टिक कुळथाची भेळ खाण्यासाठी तयार आहे. आज मला फार आनंद झाला. दादरहून देविका मॅडम आल्या आणि कोल्हापूरहून आशा मॅडम आल्या आणि दोघींनी अप्रतिम पदार्थ केले. क्या बात आहे. 5 पदरी पराठा आणि कुळथाची भेळ फार छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही आता तिघे मिळून घेतो या पदार्थांचा आस्वाद, पण तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम पौष्टिक आणि अतिशय हेल्दी कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये